नमस्कार. चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जी काही तलाठी भरती येणार आहे ती कशा पद्धतीने असणार आहे किंवा ती कधीपर्यंत येणार आहे, त्याचा काय अभ्यासक्रम काय असणार आहे, पात्रता काय लागणार आहे आपल्याला त्याच्यासाठी, शैक्षणिक पात्रता. त्यासाठी आपल्याला पात्रता काय लागणार आहे, वेतन श्रेणी कशा पद्धतीने असणार आहे, वेतन काय असणार आहे, किंवा मग ही एक्झाम याची पदे किती भरली जाणार आहे. तर हे आपण डिटेल व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल व्हिडिओ हा पाहणार आहोत. तर मग कशा पद्धतीने असणार आहे, तर एक पेपरला हेडलाईन दिसत आहे कसं किती 1700 पदाची पदभरती ही होणार आहे. तर मग 1700 पदाची भरती होणार आहे. त्याच्यामध्ये मग आपल्याला कितीपर्यंत पदे भरण्याची शक्यता आहे, 2500 पर्यंत पदे भरण्याची शक्यता आहे. कारण जी अगोदरची 2023 ची पद भरती झाली होती ती किती पदांची होती, 4000 पेक्षाही जास्त त्याला पदे होते. तर मग याच्यामध्ये आता ही किती कमीत कमी 1700 पेक्षा जास्त पदे ही भरण्यात येणार आहेत. एक अंदाज 1709 पदे किंवा 2500 इथपर्यंत ही पदे भरली जाऊ शकणार आहेत, अशा पद्धतीचा हा अंदाज निघत आहे. तर मग अशी ही पद असणार आहे. तर मग याची वयोमर्यादा आपण आजच्या व्हिडिओमध्ये वयोमर्यादा ही काय असणार आहे हे आपण पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कशा पद्धतीने की आपल्याला सिलेबसला काय विचारलं जाणार आहे, किंवा कोण एक्झाम पॅटर्न कशा पद्धतीने असणार आहे, किंवा परीक्षा कोण घेणार आहे. जर ही एक्झाम जर ह्याच्यापर्यंत आली, जर ह्या डिसेंबर एंडिंग पर्यंत जर ही एक्झाम आली तर ही एक्झाम कोणाकडे जाणार आहे, ही एक्झाम कोणाकडे जाणार आहे, टीसीएस कडेच जाणार आहे. कारण 2025 पर्यंत टीसीएस चं टेंडर आहे. तर मग हे सरकारच्या नियमानुसार जर टीसीएस कडे दिलं तर टीसीएस ला काय 1000 रुपये फीस ही टीसीएस घेतो. कोणत्याही परीक्षेची 1000 रुपये फीस ही टीसीएस कंपनी घेत असते. तर मग आयबीपीएस ची किती, एमपीएससी ची किती फीस आहे, एमपीएससी ची 500 रुपये फीस आहे. तर मग असं जर हे केलं तर हे डिसेंबर एंड पर्यंत जाहिरात येण्याची शक्यता आहे. मग आता हे सरकारवर डिक्लेअर आहे की ते कशा पद्धतीने एक्झाम हे घेऊ शकतात याच्यावर डिपेंड आहे. तर मग याचा आता आपण बघणार आहोत त्याचा सिलेबस कशा पद्धतीने असणार आहे. सिलेबस कसा असणार आहे, त्याचा सिलेबस टीसीएस कंपनीने जे काही 2023 ची अगोदर टीसीएस कंपनीने जेवढा काही एक्झाम घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला कसं पद्धतीने विचारलं होतं. मराठी 25 मार्क्सला, इंग्रजी 25 मार्क्सला, इंग्रजी सामान्य ज्ञान कितीला 25 मार्क्सला, आणि तसंच अंकगणित श्रेणी, तसंच त्यालाच बुद्धिमापन असेही म्हणतात, हे 25 ला. तर अशा पद्धतीने हे 100 प्रश्न विचारले होते. मग टीसीएस या एक्झामला एक महत्व असतं की याला निगेटिव्ह मार्किंग ही नसते, की पूर्णतः या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग ही येतच नाही. तर मग टीसीएस न घेतल्याप्रमाणे कसे मराठीमध्ये 25 तर 50 एका प्रश्नाला 2 मार्क्स होते. तर मग अशा पद्धतीने ही किती 200 मार्क्सची एक्झाम होती, 200 मार्क्सची एक्झाम होती. 100 प्रश्न 200 मार्क अशा पद्धतीने ही एक्झाम होते. तर मग एमपीएससी कडे गेल्यानंतर काय होणार आहे, एमपीएससी कडे गेल्यानंतर सेम हाच पॅटर्न हा राहणार आहे. तर मग सेम हाच पॅटर्न कशा पद्धतीने राहणार आहे, कारण ही एक्झाम टीसीएस कडे जाण्याची जास्त शक्यता आहे. 90% ही टीसीएस कडे जाण्याची शक्यता आहे, 10%च आपण एमपीएससी कडे जाऊ शकते असं म्हणू शकतो. तर मग जर डिसेंबर एंड पर्यंत जर ही जाहिरात आली तर एमपीएससी कडे जाण्याची शक्यता खूप कमी आहे आणि टीसीएस कडे जाण्याची शक्यता जास्त आहे. तर मग एमपीएससी मध्ये ही कशा पद्धतीचा सिलेबस असणार आहे. एमपीएससी ग्रुप लेवल जी सी आणि बी चा जे एक्झाम झालेल्या होत्या तशा पद्धतीने हे एमपीएससी चे ही तलाठी भरतीची एक्झाम एमपीएससी मार्फत जर घेतली तर ग्रुप सी आणि ग्रुप बी नुसार ही एक्झाम होण्याची शक्यता आहे. तर मग हा पेपर पॅटर्न त्याच्यानुसार चेंज, शक्यतो हाच पेपर पॅटर्न राहतो, नाहीतर मग चेंज जर झाला तर कशा पद्धतीने येतो ग्रुप सी आणि बी सारखा हा येण्याची शक्यता असते. तर मग शैक्षणिक पात्रता आपल्याला काय लागणार आहे याच्यासाठी,
अभ्यासक्रम तर आपण डिस्कस केला. मग शैक्षणिक पात्रता काय लागणार याच्यासाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता ही अगोदर जशा पद्धतीची होती तशाच पद्धतीची शैक्षणिक पात्रता ही असणार आहे. तर पात्रता काय असणार आहे? पदवी, कोणत्याही शाखेची पदवी असणं आवश्यक आहे. MSCIT जर आपल्याकडे असेल तर खूप चांगलं, नसेल तर आपण आतापासून काढायला टाकू शकतो. कारण म्हणजे 2 वर्षाच्या कालावधीपर्यंत आपल्याकडे MSCITचं सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे ही पात्रता मध्ये आपल्याला पदवी असणे आणि MSCIT असणे हे गरजेचं आहे. वयोमर्यादा काय असणार आहे? मग याच्यामध्ये वयोमर्यादा काय असणार आहे? 18 ते 38 वर्ष किमान, म्हणजे पूर्ण ओबीसी कॅटेगरीसाठी ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 38 वर्ष आणि इतर 18 ते 43 वर्ष ओबीसी कॅटेगरीसाठी आणि SC ST कॅन्डिडेट साठी पण हीच वयोमर्यादा असणार आहे. जसे अंशकालीन असणार आहे त्यांच्यासाठी 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा ही असणार आहे. माजी सैनिक म्हणा यांच्यासाठी ही 45 वर्षाची वयोमर्यादा ही असणार आहे. तर मग अशा पद्धतीने ही किती पदे येण्याची शक्यता आहे? 1700 पेक्षाही जास्त पदे ही येण्याची शक्यता आहे. तर डिसेंबर पर्यंत आपली काय आचारसंहिता चालू असणार आहे. 21 डिसेंबर पर्यंत काय चालणार आहे? आचारसंहिता चालणार आहे. मग त्याच्यानंतर ही परीक्षा होण्याची शक्यता आहे. तर मग डिसेंबर हा पूर्ण जातो, कारण 21 डिसेंबर पर्यंत आचारसंहिता, 22 पासून त्याचा निकाल वगैरे लागण्यामध्ये हा डिसेंबर महिना तर पूर्ण जातो. मग त्याच्यानंतर MPSC कडे जर ही जाहिरात गेली तर MPSC कडे जर जाहिरात जाणार असली तर पुढचे 2-3 महिने ही जाहिरात येण्याची शक्यता खूप कमी आहे. अशा पद्धतीने असणार आहे. कारण नंतर MPSC कडे गेल्यावर थोडा वेळ तर लागणार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की तलाठी भरती नेमकी कशा पद्धतीने होणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. जे कोणी भावी अधिकारी होण्यासाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.